हॅलो एव्हरीवन, आज आहे आंतर भारत यात्रेचा पहिला दिवस आणि आज आमच्या ट्रिपची सुरुवात होत आहे दिल्लीपासून आम्ही एक एक गावं करत साऊथकडे जाणार आहोत. आणि आज सर्वात पहिला दिल्ली दर्शनचा डे नंबर फर्स्ट आहे. आणि दिल्ली दर्शनच्या डे नंबर फर्स्ट मध्ये जे सुरुवात आम्ही करत आहोत ते करत आहोत लक्ष्मी नारायण मंदिर म्हणजेच बिर्ला टेम्पल, जे तुम्ही माझ्या बॅक साईडला बघू शकता, जे की महात्मा गांधी द्वारा निर्माण केलं होतं. ओके, सो मंदिर मध्ये जर फोन अलाउड नाहीयेत, सो मंदिरचा बाहेरचाच नजारा आपण करंट सिच्युएशन मध्ये बघू शकतो. कनॉट प्लेस ब्रिटिशांमार्फत 1933 मध्ये बांधण्यात आले. याची वास्तुशिल्पकला जॉर्जियन स्टाईल आहे, त्यामुळं पूर्ण कनॉट प्लेसला ब्रिटिश व्हाईट कलरमध्ये रंगवत असत. करंट सिच्युएशनमध्ये कनॉट प्लेस शॉपिंग डेस्टिनेशन आणि फूड पॅराडाईज आहे. सो बिर्ला मंदिर नंतर आजचं नेक्स्ट डेस्टिनेशन आहे ते म्हणजे दिल्लीचा लाल किल्ला. बघू शकता, लाल किल्ल्यामध्ये आल्यानंतर एंट्री गेट पासून जे मेन एंट्रन्स आहे किल्ल्याचं, तिथून किल्ल्याच्या मेन एंट्रन्स गेट पर्यंत 1 किलोमीटरचा रस्ता आहे. ते जर 1 किलोमीटर तुम्हाला चालायचं नसेल, सो तुम्ही ई रिक्षाचं तिकीट काढू शकता 12 रुपये पर पर्सन, आणि वापस यायचं सुद्धा सेम तिकीट आहे 12 रुपये. ओव्हरऑल 48 रुपये आपल्या लोकांना अप डाऊनचं चार्जेस आहे. ओके, सो अननेसेसरी एवढं चालून टाइम वाया घातल्यापेक्षा हा रिक्षा बेटर आहे, कारण आम्हाला फक्त 1 तासातच हा पूर्ण कव्हर करायचा. बघू शकता किल्ल्याचा बाहेरचे जे दरवाजे असतात, बाहेरची भिंत. लाल किल्ला 1648 मध्ये शहाजहान मार्फत बांधण्यात आला आणि युनेस्कोने 2007 मध्ये वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून याची निवड केली होती. सो फायनली आता लाल किल्ल्याच्या साईडला तुम्ही बघू शकता रेड फोर्ट आहे. सो मध्ये जाणार आणि कशा पद्धतीने असणार काय ना आपण चेक करूयात. ओके, लाल किल्ल्यामध्ये लाल किल्ल्यासोबतच दिवाने आम, दिवाने खास, रंगमहल आणि लश गार्डन यांचा समावेश होतो. आणि एव्हरी 15 ऑगस्टला भारताच्या प्रधानमंत्र्यामार्फत इथं ध्वजारोहण करण्यात येतो. याच्या अगोदर जो एंट्रन्स होता तो होता किल्ल्याचा एंट्रन्स. आता आपण किल्ल्याच्या आतमध्ये जात आहोत. ओके, सो हा किल्ल्याच्या आतमधील एंट्रन्स हा रस्ता आहे. अँड इकडे तुम्ही बघू शकता, त्या अगोदर पाणी भरलं जात होतं आणि याच्यामध्ये मगर सोडले जात होते, जेणेकरून शत्रूचं जे आक्रमण असेल ते येऊ शकत नाहीत, किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश देऊ शकत नाहीत ते. दिल्लीमध्ये नोव्हेंबर आणि मार्च या दरम्यान थंड हवा जास्त प्रमाणात असते, सो तुम्ही सोबत गरम कपडे कॅरी करायचे, जसे की स्वेटर, जॅकेट, मफलर. आता हा लाल किल्ल्याच्या आतमधील भाग आहे. इथं काही तुम्हाला छोटे मोठे असे शॉपिंग साठीचे काही दुकानं वगैरे सापडतील. तर आपण लाल किल्ल्याच्या आतमध्ये जातो. हा जो मोन्युमेंट तुम्ही इथं बघताय हा आहे नौबत खाना. इथं अगोदर ड्रम्स वगैरे वाजवले जायचे, जे की 1713च्या कालावधीतील पूर्ण दिसत असेल तुम्हाला. आता जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय ते आहे दिवान-ए-आम. दिवान-ए-आम विषयी जर खास गोष्टी सांगायच्या असेल तर शहाजहान जे राजा होता ते इथं सामान्य जनतेची सभा घेत असत. याला शहाजहानचं राजदरबार असं म्हटले जात असते. ही भव्य वास्तुकला लाल दगडांनी बनवलेली आहे. जवळपास 9 भव्य कमानी आहेत.
त्याचबरोबर संगमरवरी सिंहासन आहे, न्यायाचे प्रतीक म्हणून ओळखलं जात असत. त्याचबरोबर ऐतिहासिक महत्त्व जर पाहायचं असेल तर मुघल काळातील प्रशासन आणि दरबारी जीवनात दिवाने आम याला अत्यंत महत्त्व होते. मुघल साम्राज्याने लोकांसाठी न्याय देण्यावर भर दिला होता आणि हे दरबार त्याचे उदाहरण आहे असं मानले जात होते. त्याचबरोबर हे जे संगमरवरी सिंहासन तुम्ही बघताय त्याला झरोका असे म्हटले जात होते, जिथे सम्राट बसत असत. लाल किल्ल्याच्या आत एक म्युझियम सुद्धा आहे, ते सुद्धा आपण एक्सप्लोर करणार आहेत. चला पाहूया.
राजघाट हे महात्मा गांधींच्या समाधीचे स्थान आहे, जे दिल्लीतील यमुना नदीच्या काठावर वसलेले आहे. 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधींची हत्या झाली आणि त्याच दिवशी त्यांचा अंत्यसंस्कार याच ठिकाणी झाला. प्राचीन काळात राजघाट या नावाचा एक दरवाजा दिल्लीच्या किल्ल्याजवळ होता. याच परिसरात महात्मा गांधींचे अंत्यसंस्कार करण्यात आले आणि पुढे हे स्थान त्यांच्याशी जोडले गेले. 1950च्या दशकात गांधीजींनी आदरांजली वाहण्यासाठी काळ्या संगमरवरी समाधी बांधण्यात आली. समाधीवर हे राम हे शब्द कोरलेले आहेत, जे त्यांचे शेवटचे शब्द आहेत असे मानले जाते. राजघाट हे शांततेचे प्रतीक मानले जाते. गांधीजींच्या अहिंसा, सत्य आणि शांतीच्या तत्वांचे प्रतीक मानले जाते. राष्ट्रीय महत्त्व जर पाहायचं असेल तर दरवर्षी 2 ऑक्टोबर गांधी जयंती आणि 30 जानेवारी मृत्यू दिवस या दिवशी देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि अनेक फॉरेन डेलिगेट्स म्हणजेच विदेशी नेते इथे येऊन श्रद्धांजली अर्पण करतात. त्याचबरोबर श्रद्धांजली वाहत असताना मौन पाळतात, समाधीभोवती फिरून श्रद्धांजली अर्पण करत असतात. सांस्कृतिक महत्त्व जर जाणून घ्यायचं असेल तर समाधी शेजारी गांधी स्मारक संग्रहालय आहे, जिथं गांधी दर्शन, प्रदर्शन आणि बागा देखील आहेत. त्यानंतर आम्ही निघालो हुमायून्स टोम पाहण्यासाठी. हुमायून्स टोम ही मुघल सम्राट हुमायूनसाठी मानलेला पहिला बागेतील टोंब आहे. टोंबलाच मराठी भाषेत थडगा असे म्हणतात किंवा समाधी असे म्हणतात. आणि ताजमहल बांधण्या अगोदरच हा थडगा बांधण्यात आला होता, त्यामुळं कुठे ना कुठेतरी हा थडगा तुम्हाला ताजमहल सारखाच दिसेल. बांधणीचा जर कालावधी पाहायचा असेल तर हुमायूनचा मृत्यू 1556 साली झाला आणि त्याची पत्नी हाजी बेगम हिने 1565 साली थडग्याचे बांधकाम सुरू केले व ते 1572 मध्ये पूर्ण झाले. आणि स्ट्रक्चर जर पाहताल, स्थापत्य शैली जर पाहताल तर मुघल शैलीतील गार्डन टॉम्ब आहे. यामध्ये फारसी, तुर्की आणि हिंदुस्थानी स्थापत्यकलेचा सुरेख संगम आहे. युनेस्कोने 1993 साली हुमायूनच्या टोम्ब्सला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केले होते, तर रेड फोर्टला 2007 मध्ये. आता आपण आलेलो मायू टोम्ब मायू यांची समाधी या ठिकाणी आहे. सो तुम्ही पाहू शकता आम्ही तिकडनं आलेलो. आणखी आम्हाला असं वरती जायचंय. मी तुम्हाला इथं फक्त एकच टोम्ब नसून इतर काही टोम्ब्स आहेत, जसे की ईसा खान, हमीदा बानो बेगम त्याची पत्नी आणि इतर काही मुघल सदस्य आहेत. ताजमहल पूर्वीचे प्रेरणास्थान. अगोदर सांगितल्याप्रमाणे स्थापत्यदृष्ट्या हुमायूनच्या थडग्याला ताजमहलचे पूर्वसुरी मानले जाते, कारण दोघेही गार्डन टॉम्ब पद्धतीने उभारले आहेत. इथे भेट देण्यासाठी सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंतचा टाइम तुम्हाला असेल. तुम्ही जर भारतीय नागरिक असाल तर पर पर्सन 30 रुपये प्रति व्यक्तीप्रमाणे तुम्हाला द्यावे लागतील. बट जर विदेशी नागरिक असेल तर 500 रुपयेपर्यंत तुम्हाला पेड करावं लागेल. आणि हे बघत असताना तुम्ही दिल्लीची जी गव्हर्नमेंट आहे त्यांनी बस सर्व्हिसेस सुद्धा दिलेल्या आहेत, त्यामुळे एकाच दिवशी हे सर्व मॉन्युमेंट्स तुम्ही एक्सप्लोर करू शकता. इंडिया गेट हे दिल्लीतील राजपथावर स्थित असलेले एक भव्य युद्ध स्मारक आहे, जे ब्रिटिश भारतातील शूरवीर सैनिकांच्या स्मृती प्रतीक म्हणून उभारले गेले आहे. याचे औपचारिक नाव ऑल इंडिया वॉर मेमोरियल आहे. कर्तव्य पथालाच राजपथ म्हणून सुद्धा ओळखले जायचे. याच पथावरती 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य परेड आयोजित केली जाते आणि कर्तव्य पथावरती राष्ट्रपती भवन सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. कुतुब मिनारची उंची 72.5 मीटर म्हणजे जवळपास 237 फूट आहे. ओव्हरऑल कुतुब मिनार जर पाहायला गेलं तर 5 मजल्यांचा आहे आणि प्रत्येक मजल्यावर एक गॅलरी आहे. जर स्थापत्यशैली पाहायचं असेल तर रेड सँडस्टोन आणि संगमरवराने बनविलेले आहे. त्यावरील अरबी व फारसी भाषेतील कोरीव लेखन आणि सुंदर नक्षीकाम हे प्रमुख वैशिष्ट्य आहे. युनेस्कोने 1993 साली कुतुब मिनारला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केले.
आज आहे दिल्ली दर्शनचा दुसरा दिवस आणि काल सगळे हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स वगैरे बघण्यात आलं होतं आणि आज आम्हाला बघायला जायचं आहे. त्याच्यासाठी मॅक्सिमम साऊथ इंडियन लोक किंवा ऑल ओव्हर अदर स्टेटमधले लोक दिल्लीमध्ये येतात. ते म्हणजे दिल्लीतलं फेमस सरोजिनी मार्केट.